राजाच्या पायाला भाजलेलं असतं म्हणून अवनी त्याला सांगते की पाय दे इकडे क्रीम लावते. राजा सांगतो की "ओ नाही 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 नाही, तुम्ही माझ्या पायाला हात नाही लावायचा." अवनी त्याला समजावते की "अरे भाजलंय पण आण मी लावते ना, तू कसं माझ्या हाताला क्रीम लावून दिलं होतं." राजा त्यावर सांगतो की "अहो ते हाताला होतं ना, पण तुम्ही माझ्या पायाला हात नाही लावायचा." त्यावर धन्या म्हणतो की "राजा अरे बायकोच आहे ना तुझी, आणि तसं बी बायका तर नवऱ्याच्या पाया बी पडतात. एवढं केलं तर काय?" त्यावर राजा सांगतो की "नवरा आहे मी त्यांचा, देव नाही आहे माझे पाय धरायला." अवनी मुद्दाम खोकण्याचं नाटक करते. राजा भानावर आल्यावर म्हणतो की "नाही म्हणजे तुम्ही कशाला पायाला हात लावताय ना?" तरीही अवनी त्याचं ऐकत नाही. त्याच्या पायाला ते मलम लावून देते. त्यावर धन्याला मस्ती सुचते. धन्या काय म्हणतो माहिती आहे मध्येच तो पचकतो की "बरं आहे राजा त्याच्या पायाला लागलं ते, म्हणजे ओटाला नाहीतर गालाला लागलं असतं तर." अवनीला इतकं ऑकवर्ड फील होतं, ती तिथून निघूनच जाते की रागाने. धन्या घाबरतो की "अहो वहिनी, मला तसं म्हणायचं नव्हतं अहो, ऐका की." आता यशोदा, पाण्या आणि राजा असले चिडतात ना धन्यावरती. तो घाबरून सांगतो की "तो चुकून बोलून गेलो मी." यशोदा पाण्याला म्हणतो की "पाण्या, बाहेर गेले जरा, गुप्तगू करायचे थोडे." आता गुप्तगू म्हटल्यानंतर आपल्याला मार खावा लागणार. धन्याचं बरोबर लक्षात येतं. आता धन्या समोर अवनीकडे पळत जाणार. पाण्या अडवतो. बाहेरचा तर रस्ता आधीच यशोदाने बंद केलेला असतो आणि दुसऱ्या खोलीत तो पळणार. राजा आडवा जातो. पाण्या धन्याला घाबरवतो की "यशोदा, धर जरा याला, जरा जास्तच शायनिंग मारू राहिला हा." आता धन्या स्वतःला वाचवण्यासाठी अवनीला मोठ्या मोठ्याने हाका मारतो. मग ते घाबरतात. ते सांगतात की "यार नाही 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 नाही." तरी राजा म्हणतो की "काय आहे, तुझे तशरीफचे 2 टोके घेऊन यशोदाकडे जायचं." धन्याच्या लक्षात येत नाही. मग राजा त्याला बोटाच्या इशाऱ्याने दाखवतो. सगळेच जण मिळून त्याला असा घेरतात. पाण्यात जबरदस्त तोंड तापून धरतो आणि यशोदा, राजा दोघेजण मिळून त्याच्या बुडावर असे काय फटके देतात ना. आता अवनी सगळे बाकीचे गेलेत याचा फायदा उचलून राजा पटकन ते मॅरेज सर्टिफिकेट वगैरे जे आलेलं असतं ना पोलिसांनी दिलेलं, ते चुकून यशोदाच्या पिशवीतच कोंबतो की. त्याला तात्पुरतं वाटतं की तो सुटलाय, पण इथेच तर त्याची गल्लत होते. बाहेरून अण्णा पावसातून भिजून येतात आणि त्यांचं लक्षच नसतं की खाली कुठे उभे राहिलेत. आता ते खिशातून विडी काढतात आणि काडीपेटी ओढून आता बिडी पिणार. इतक्यात त्यांचं लक्ष जातं की त्यांच्या लक्षात येतं की ते चुकून रांगोळीवरती पाय देऊन उभे राहिलेत आणि त्यांच्या पायाने ती सगळी अवनीने इतकी सुंदर काढलेली रांगोळी पुसली. असे काय घाबरतात ना अण्णा, काय करावं सुधरतच नाही की त्यांना. मग ते काय करतात, पटकन झाडू घेतात आणि पुसलेली जी रांगोळी आहे ती पटापट झाडूने बाजूला सारतात आणि त्याच्या जागी दुसरी रांगोळी काढत असतात. आता अण्णाला थोडी अवनीसारखी सुंदर अशी रांगोळी जमणार आहे आणि तिथेच ते पकडले जातात. त्याने आळस ते आता बाहेर आलेला असतो. धन्या पाहतो की अण्णा रांगोळी काढतायत. मग मुद्दाम तो घरात समजेच नीट बोलावून घेतो की. सगळ्यांना हाका मारल्यानंतर अण्णा घाबरतात. मुद्दामच सगळेजण आल्यानंतर म्हणतात की "अरे वा, कुणी काढली ही रांगोळी? कसली भारी आहे ना, मस्त काढली आहे की." त्यावर धन्या म्हणतो की "अण्णा, तुम्ही काढली आहे म्हणून कौतुक करताय ना?" त्यावर अण्णा म्हणतात की "अरे मी कधी काढली? सुनबाईने काढली असेल, कसली मस्त आहे ना." धन्या त्यांना सांगतो की "अण्णा, वहिनी आर्टिस्ट आहेत. एखाद्या ट्रक ड्रायव्हरने काढल्यासारखी काढली तुम्ही रांगोळी." ते डोक्याला हात लावतात आणि विचारतात की "असं सुनबाई, किती ठिपक्यांची होती व रांगोळी?" त्यावर यशोदा विचारतो की "अच्छा, म्हणजे तुम्हीच मोडली ना रांगोळी?" अण्णा मनापासून अवनीची माफी मागतात की "सॉरी सोनबाई, सॉरी." त्यांनी चक्क हात जोडलेत पाहून पाण्याचा तर विश्वासच बसत नाही. तो हसत सुटतो आणि विचारतो की "बघा, कोण सॉरी बोलते." "अण्णा, अहो आमच्या कानावर विश्वासच नाही बसू राहिला की तुम्ही सॉरी म्हणताय." अण्णा माफी मागतायत बघून अवनी त्यांना समजावते की "अण्णा, काही हरकत नाही, असू देत असू देत, मी परत काढते ना रांगोळी." त्यावर राजा तोंडात पुटपुटतो की "हां, अण्णा परत मोडतील." अण्णा त्याच्यावर रागावतात की "ए, असं कानाखाली जाळ काढेल ना तुझ्या, परत मोडायला काही येड लागलं काय मला?"
अवनी घरात रंग आणण्यासाठी जाते. अण्णा पाण्याला म्हणतात की असा गिअरबॉक्स तोडे ना तुझा. आता धनेशमध्ये काहीतरी बोलतो. त्यालाही ओरडतात की चाप काढीन तुला चांगलाच. यशोदा त्यांना ओरडतो की गप्पा बसा, आल्यात त्या. अवनी रंग घेऊन येते. अण्णांना ती सांगते की अण्णा तशी मस्त काढली तुम्ही रांगोळी, आपण फक्त कलर भरूयात त्यात, म्हणजे मी भरते. त्यावर अण्णा अवनीला सांगतात की सुनबाई, माझ्याकडून चुकून मोडले ना रांगोळी, मग तुम्ही कशाला, मी पण भरतो की रंग, म्हणजे तुम्ही काही भरा मी काही भरतो. अवनी म्हणते की चालेल, आणि दोघेही एकत्रित बसून त्या रांगोळीमध्ये छानसे असे रंग भरतात. कौतुकाने त्यांची चारही पोरं पाहत असतात. अवनीने अण्णांना इतकं खुश केलेलं असतं, कारण अण्णाने वेडीवाकडे विचित्र कसेही रांगोळी काढलेली असू देत, त्यात सुंदर असे रंग भरून अवनीने त्याला एक छान असा आकार दिलेला असतो आणि सर्वजण कौतुकाने ते पाहतच राहतात. इकडे स्वाती जेव्हा अवनीच्या आईकडे येते, ते अस्वस्थ असतात. स्वाती त्यांना विचारते की मला ना बोलायचं आहे तुमच्याशी. त्या सांगतात की हां बोल. स्वाती गोंधळलेली असते. ती विचारते की मला ना कळतच नाही आहे तुमचं, म्हणजे नेमकं तुमच्याशी कसं वागायचं ते. मगाशी तुम्ही देवाकडे अवनीसाठी प्रार्थना करत होतात आणि त्याच्या आधी बाबांना तिची सर्टिफिकेट चालण्यात मदत करत होतात. मला मला खरंच कळत नाही आहे की नक्की काय नाही कसं वागायचं आहे ते. मग माझा ना सगळे गोंधळ होतो आहे. अहो अहो आई, तुम्ही घरच्या सुनेला मुलीसारखं वागवलं आणि तुम्ही मुलीला मुलीसारखं वागवतच नाही आहात. चुकलंय तुमचं. स्वाती तिथे आरसा दाखवण्याचा प्रयत्न करते, पण इतक्यात चंद्रकांत तिथे हजर होतात. ते मोठ्याने म्हणतात की हो, चुकलंच आहे आमचं. आम्ही सुनेला मुलीसारखं वागवलं, ही चूकच झाली आमची. चूक नाही, खरं तर मोठा अपराध घडलाय. आम्ही सुनेला सुनेसारखं वागवायला नकोच होतं ना. सासूरवास काय असतो तो जाऊन माझ्या मुलीला विचार. माझी मुलगी सासूरवास क्षणाक्षणाला दांगटांच्या घरात भोगते. खरं तर सासूरवास काय असतो हे हिला एकदा दाखवायलाच पाहिजे. तुला ना सतत आमच्या चुकात दिसतात, तुला सतत आम्ही चुकतो असं वाटतं. तुला अवनीच्या चुका कधी दिसतच नाहीत का गं? ती जराशी काही रडली की लगेचच तुला तिचा पुळका येतो, तिचे कणव वाटते, तिची काळजी वाटायला लागते. अवनी त्या ड्रायव्हरचा हात धरून तेथून पळून गेली, ते तिचं चुकलं, ती चूक तुला दिसत नाही का? ती गेली आणि तिचे आईवडील तिच्यासाठी रडतायत, एवढा त्रास होतोय त्यांना. आमचा त्रास नाही ग दिसला तुला कधी? आमचा नाही पुळका आला कधी? काय आहे ना स्वाती, बाप मुलीचं नातं ना हे एकदम वेगळं असतं. मुलीने किती जरी बापाकडं पाठ फिरवली ना स्वाती, तरी बाप शेवटच्या क्षणापर्यंत तिच्यासोबत असतो. आणि मी माझ्या अवनीच्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे. मी नाही तिला त्रासात बघू शकत. महेशला तो 2-3 हाका मारतो, महेश धावत येतो. तिथे चंद्रकांत शपथ घेतात की मी त्या तांगट कुटुंबाला रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझ्या मुलीची फसवणूक केली ना त्यांनी, बघतो त्यांच्याकडे आता. महेश आल्यानंतर ते विचारतात की त्या दांगटांच्या घरावरती कसली तरी केस चालू आहे ना. मला त्या सगळ्या केसचे डिटेल्स आणि कागदपत्र हवेत. नाही त्यांना रस्त्यावरती आणलं ना तर बघ, ते रस्त्यावरती आले की माझी मुलगी माझ्याकडे परत येईल, असा चंद्रकांतरावांचा भ्रम असतो. महेश ठीक आहे म्हणतो आणि निघून जातो. इकडे राजा आणि धन दोघे पण कॅरम खेळत असताना अवनी स्वतःसाठी नाश्ता घेऊन येते. यशोदा पण आलेला असतो, तोही नाश्ता करतो. त्या दोघांना तो सांगतो की उपमा केला आहे, जाऊन खाऊन घ्या. आणि हे बघा, जेवण पण बनवून ठेवलं आहे, दुपारी जेवा. धन्या विचारतो की आज काय स्पेशल? यशोदा त्यांना सांगतो की जे केलं आहे ते गुपचूप खाऊन घ्या. त्यावर धन्या तोंडात पुटपुटतो की झालं, म्हणजे रोजच्याप्रमाणे चवळीची उसळ आणि चपाती. अवनी त्याला असं काय ओरडते की तू जेवणाला नावं कशाला ठेवतोयस रे? जे आहे ते गुपचूप खा ना. आणि जर तुला स्पेशल काहीतरी हवं असेल ना तर स्वतःचं स्वतः बनवून घे. त्यावर यशोदाला इतकं हसू येतं. धन्या तर उलट खुश होतो. तो सांगतो की अरे चालेल ना,
तसं पण आज मी दुपारून घरीच आहे. आपण स्पेशल काहीतरी बनवू शकतो की वहिनी? यशोदा त्याला विचारतो की का तू घरी काय आज? त्याने त्याचं कारण सांगतो की ते कॉमन ऑफ आहे ना कॉलेजमध्ये आज, त्यामुळे मी दुपारून घरीच आहे. राजा म्हणतो की अरे वा, मग तीन तिगाडा काम सवार म्हणायचं, आज मी पण घरी आहे. यशोदा राजाला ओरडतो की गुपचिप कामावर जा, नाना ओरडेल तुला. अवनी त्याला विचारते की हे नाना नक्की कोण आहेत? अरे नाही म्हणजे कंपनी तुझीच आहे ना, मग त्यांच्या ओरडा खाण्याचा काय प्रश्न आहे? आता धन्या खरं काय ते कारण सांगणार, पण राजा त्याला बोलू देईल ते शपथ ना. तो सांगतो की नाही म्हणजे ते माझे पार्टनर आहेत आणि तसाही मी आज घरी राहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. अवनी त्याला ओरडते की उगाचच मला कंपनी द्यायची म्हणून घरी बसू नकोस, ड्युटी फर्स्ट कर, जा गपचूप कामावर. यशोदा पण तेच सांगतो की नाही म्हणजे ना कंपनी जरी तुझी असली ना राजा, तरी पण काम करावं अरे माणसानं, असं काम चुकारपणा करायचा नसतो. राजा त्यांना सांगतो की कारण आहे की माझ्याकडं. राजा खरं तर अवनी आणि यशोदाची माफी मागतो की नाही म्हणजे आहे मला खरं तर काम, खरं सॉरी सॉरी विसरलो होतो धने, मी नाही आहे तुला कंपनी द्यायला दुपारी सोबत. आणि राजा तेथून निघून जातो. पण त्याच्या मनात इतकी भीती असते, कारण त्याने ते मॅरेज सर्टिफिकेटचे ते सगळं डॉक्युमेंट जे आहेत ते चुकून यशोदाच्या पिशवीत कोंबलेत ना. आणि यशोदाने बघितलं तर तिकडे पाण्या गॅरेजमध्ये इतका खुश असतो. त्याने मस्त असा सोफा सेट ठेवलेला असतो, तो सुंदर असा सजवलेला असतो, त्याच्यावरती कवर वगैरे. त्यातच तो संभ्याला विचारतो की ते माझं आधार कार्ड पॅन कार्ड सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवलेत ना? संभ्या सांगतो की बस काय, फाईलमध्ये सगळं काय व्यवस्थित ठेवलं आहे. पाण्या म्हणतो की आपला राजा तर काय म्हणतो माहिती आहे ना, की होप लय तोफ चीज आहे, होप सोडायची नाही. संभ्या म्हणतो की माहिती आहे, सकाळपासून 3 वेळा तेच ऐकून झालं आहे माझं. पाण्या त्याला ओरडतो की असा चापटाळ आहे ना तुला. अरे एक मॅडम येणार आहे मला गॅरेजचा सिनियर मालक बनवायला, आणि तुला गॅरेजचा सिनियर मेकॅनिक बनवायला एक मॅडम येणार आहे. त्यावर संभ्या मूर्खासारखं विचारतो की म्हणजे लगीन करणार आहे का तुमच्याशी? पाण्यात चिडतो. तो म्हणतो की नाही, कसं काय, आपली वहिनी आहे की आधीचे. पाण्यात पुन्हा भडकतो की संभ्या असं चापटाळे ना तुला, डोक्याचं इंजिन गरम करायचं नाही हा माझं. आणि तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो की शांत शांत, आज काही जरी झालं तरी चिडायचं नाही. पाण्या खरं तर त्या बँकेच्या मॅडमची वाट बघतच असतो, आणि समोरून एक आवाज येतो, गोड असा एका मुलीचा सुंदर असा आवाज. आणि पाण्याचं लक्ष जातं. पाण्याला कळून चुकतं की आता त्या बँकेच्या मॅडम आल्यात. पण खरं तर ते कोण आहे माहिती आहे? पायल. असा काही वेगळा वेश धारण करून आले आहे ना की पाण्या पण गणतो तिला या वेळेला पण. बँकेच्या मॅनेजर बनून इतकं छान आलेली असते ना ती, तोंडावरती मास्क वगैरे घालून. आल्यानंतर पाण्या तिचं स्वागत करतो, तिला सोफ्यावरती बसायला सांगतो, तिचं आदरातिथ्य करतो. ती आता इंग्लिशमध्ये थोडंसं पाणी प्यायला मागते. पाण्याच्या लक्षात येत नाही. मग ती मराठीत सांगते की पाणी. संभ्या पटकन तिला पाणी देतो. आता पाणी पियायचं तर मग मास्क काढावं लागणार, मग मोठी गफलत होईल की, म्हणून ती म्हणते की इट्स ओके इट्स ओके. पाण्या त्याला आग्रह धरतो की हो ना मॅडम, मास्क काढून प्या ना पाणी, तुम्हाला प्यायचंच आहे ते, अहो फिल्टरचं आहे की पाणी, तुम्ही पिऊ शकता, तुमच्यासाठी स्पेशल आणलं आहे की. त्यावर पायल उठते, थोडंसं बाजूला जाते, आणि त्यानंतर थोडंसं आपलं बोट वगैरे धुते हाताच्या, आणि ती पुन्हा पाण्याला इंग्लिशमध्ये बोलायला लागते, आय एम हेल्थ कॉन्शियस यू नो. त्यावर सम्य तिला पाण्याला विचारतो की पाण्यादा काय म्हणले रे मॅडम? पाण्या सांगतो की काय नाही, ते बँकेचं असते काय, ते इंग्लिशमध्ये बोलले ना. सांब्या म्हणतो की अरे इंग्लिशमध्ये बोलले ते पण मला कळलं रे, अरे पण काय बोलले? पाण्या सांगतो की काय मला माहिती, त्यांचं असेल काय तर बँकेचं. पायल पाण्याला सांगते की या ना बसा ना. आता पाण्या दुसरी खुर्ची घ्यायला जातो. पायल चुकून बोलून जाते की चवण या ना. पाण्या थक्क होऊन तिच्याकडे पाहतच राहतो. इकडे यशोदा आता कामावर जाणारच असतो. पण अवनी त्याला रिक्वेस्ट करते की यशोदा ऐका ना, माझ्या नोकरीचं काही बघता का तुम्ही?
म्हणजे माझ्याकडे डिग्री सर्टिफिकेट वगैरे काही नाही आहे सध्या, पण मी चांगली आर्किटेक्ट आहे. तुम्ही माझं काम वगैरे पाहू शकता. किती दिवस असं घरी बसून राहणार ना? मला घरी बसायला पण आवडत नाही आहे. म्हणजे तुमच्या फर्ममध्ये एखादी जागा वगैरे शिल्लक असेल तर बघा ना माझ्यासाठी प्लीज. अवनी इतकी मनापासून गळ घालत असते. यशोदाला काय बोलावं सुचत नाही. पण तो सांगतो की ठीक आहे, मी बोलतो एक जणांशी, म्हणजे 1-2 जणांशी बोलतो. तुम्ही असं टेन्शन घेऊ नका. धन्या अवनीला सुचवतो की पण वहिनी, अहो तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून बघा की. त्यावर अवनी सांगते की अरे पण त्यासाठी सर्टिफिकेटची तर गरज लागेल की नाही. धन्या म्हणतो की ते पण खरं आहे म्हणा. अहो पण कोणीतरी मायकाला असेलच की या जगात, जे तुमचं नॉलेज आणि टॅलेंट बघून तुम्हाला नोकरी देईल. त्यावर यशोदा मुद्दाम धन्याला टोमणे मारतो की धन्या, नॉलेज आणि टॅलेंट हे दोन्ही शब्द आपण पण लक्षात ठेवावे. त्यावर धन्या सांगतो की यशोदा, माझी रेग्युलर अटेंडन्स आहे आता कॉलेजमध्ये, रोज जातो मी कॉलेजला. यशोदा विचारतो की हो, नॉलेज अँड टॅलेंट कॉमन ऑफ आहे म्हणे. यशोदा अवनीला सांगतो की चला येतो आणि बाहेर जातो. अवनी धन्याला विचारते की खरंच कॉमन ऑफ आहे. धन्याने खरं तर ना शाळेला दांडी मारलेली असते कॉलेजला. आता तो खरं काय ते अवनीला सांगणार, यशोदाच हजर होतो. म्हणून तो आपला चिडीत चूप बसतो. अवनी विचारते की काय झालं. यशोदा सांगतो की काय नाही, ते पिशवी राहिले ना, आता त्या पिशवीमध्येच राजाने सर्टिफिकेट वगैरे ठेवलेलं असतं. ती पिशवी तशीच यशोदा घेऊन कामावर निघतो. अवनी धन्याला सांगते की चल उपमा खाऊन घे. बाहेर आल्यानंतर यशोदा अण्णांना बघतो. अण्णांचं मस्त रोजचा कार्यक्रम चालू असतो, त्यांच्या वेगळ्या औषध पाण्याचा. यशोदा त्यांना ओरडतो की अण्णा, अहो जरा कमी करा ते. अण्णांचा गैरसमज होतो. अण्णा म्हणतात की हां, कमी तर करायला पाहिजे, कसं दिसतं ते. नाही म्हणजे त्रास तर होतो ना तुम्हाला, सुनबाईंना, मला पण होतो. आर पण सलूनच उघडं नाही की. त्यावर यशोदा चिडतो की अण्णा, काय सलूनबद्दल बोलू राहिलो का मी. त्यावर अण्णा विचारतात की मग काय. अरे अशी कुठली गोष्ट आहे माझ्यात की तुम्ही माझ्या पर्सनॅलिटीवर बोट ठेवू शकता. आता पर्सनॅलिटी हा शब्दच त्यांना उच्चारता येत नाही. म्हणून ते म्हणतात की जे आहे काय त्याच्यात. अण्णा तिथे विचारतात की यशा, तुला काय वेगळं बोलायचं होतं काय माझ्यासोबत. यशोदा सांगतो की काय नाही अण्णा, बस चालू दे तुमचं, चालू द्या. आणि चिडचिड करून तो निघून जातो. अण्णा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात खरं, पण अण्णा मनात खूप खुश असतात. काहीही म्हणा, पोरं समजूत तर आहे ते माझे. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पण पुढील भागात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण यशोदाला राजाचं लग्न खरं असल्याचं सत्य समजतं. तसे पुरावेच त्याच्या पिशवीत सापडतात, जे की राजाने स्वतःच ठेवलेले असतात. राजाला तिथे तो बोलावून घेतो आणि असा काय चोपून काढतो ना राजाला. तो विचारतो की राजा, तुझं लग्न म्हणजे खरंच झालं आहे, तू त्यांची फसवणूक केली आहेत. त्या तुझ्यावरती विश्वास ठेवून इथे राहत आहेत आणि तो काय करून ठेवलेत. नाही राजा, कर, तुला काय करायचं आहे ते कर. बघ आता लपव, तुझ्या खऱ्या लग्नाचं सत्य किती दिवस लपवतोय बघू. राजाला सुद्धा इतकं वाईट वाटत असतं. पण आता खरं तर हे सत्य कसं अवनीपर्यंत पोहोचेल. अवनीला सापडतील का ते सर्टिफिकेट वगैरे, आणि पाहिल्यानंतर ती काय अखंड तांडव करणार आहे. पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा.